नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावामध्ये बऱ्यापैकी बदल आपल्याला बघायला मिळत आहेत. कांदा भाववाढ होते किंवा भाववाढ कमी होते, दोन्ही प्रकारे कांद्याच्या बाबतीत परिणाम होत आहेत. कांद्याची आवकही चांगल्या प्रमाणामध्ये येते. तर आजच्या व्हिडिओत आपण आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत. कोणत्या बाजार समितीला कसा बाजारभाव मिळाला तेही आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आजची तारीख आहे 27 फेब्रुवारी. तर 27 फेब्रुवारी आजची तारीख आहे आणि शेतमाल आहे कांदा. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले अगोदर बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 10,637 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये होता. त्याचबरोबर राहता या बाजार समितीमध्ये 1,449 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये होता. जुन्नर आळेफाटा या बाजार समितीमध्ये 10,220 क्विंटल चिंचवड कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये इतका कांद्याला बाजारभाव होता. त्याचबरोबर येवला या बाजार समितीमध्ये 15,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,091 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 10,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 250 रुपये, जास्तीत जास्त भाव 975 रुपये आणि सर्वसाधारण भाव 775 रुपये. त्याचबरोबर जळगाव या बाजार समितीमध्ये 1,139 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,187 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 587 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,099 रुपये आणि सर्वसाधारण भाव 890 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 10,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,161 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 6,325 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,061 रुपये आणि सर्वसाधारण भाव 830 रुपये. भुसावळ या बाजार समितीमध्ये 33 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. त्याचबरोबर देवळा या बाजार समितीमध्ये 6,260 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,150 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 9,034 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. त्याच बरोबर त्याचा कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये होता. पुणे या बाजार समितीमध्ये 14,201 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. पुणे खडकी या बाजार समितीमध्ये 19 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 21 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,600 रुपये होता. पुणे मोशी या बाजार समितीमध्ये 626 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये होता. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 82 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. तर मित्रांनो, आपण मंगळवेढा या बाजार समितीमध्ये बघितलं 82 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. त्याचबरोबर कल्याण या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल नंबर 1 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,250 रुपये. कल्याण या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल नंबर 2 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 24,200 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,472 रुपये, कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,472 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये इतका होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव बघितलेले आहेत. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि इतरही कोणत्या पिकांचे तुम्हाला बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.